गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता गुढीपाडवा गोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे आजपासून पीक विम्याची रक्कम या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांना मिळत आहे। ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अर्ज कसा करायचा आहे जेणेकरून 5 ते 7 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जे की राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। तर आता यामध्ये कोणाला 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे मिळालेला आहे, कोणाला 4, कोणाला 3, तर तो कोणत्या पद्धतीने तर आलेला आहे ते पाहणार आहे। पैसा कोणाला मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। तर आता सर्वप्रथम आता वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये बीड आहे, लातूर आहे, नांदेड आहे। तर आता 2026ची लेटेस्ट अपडेट इथं घेऊन आलेलो आहे पीक विमा संदर्भात। यानंतर परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी असेल, पावसाळी असेल, गारपीट असेल यामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी तर आता पीक विमा या प्रकारे शेतकरी बांधवांना मिळत आहे। ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे, ज्या शेतकरी बांधवांनी पिकाची नोंद म्हणजे ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं दिला जाणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेतातील जे काही नुकसान भरपाई झालेली आहे त्याचा तुम्ही दावा केलेला असणे आवश्यक आहे। 72 तासाच्या तुम्हाला तक्रार करायची राहते। पिकाची नोंद तुमच्या सातबारावर झालेली असणे आवश्यक आहे, म्हणजे ई पीक पाहणी। त्यानंतर पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला भरपाई इथं दिली जाते। तर आता किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, तर यामध्ये सर्वसाधारण 25 ते 30 लाख शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत। तर आता 30 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र नुकसानग्रस्त आहे। थेट डीबीटीच्या द्वारे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे। आता ही जी रक्कम आहे ते कशा पद्धतीने तर मिळणार आहे। जिरायत जमीन जर असेल तर 8,500 प्रति हेक्टरी, बागायती जमीन जर असेल तर 17,000 रुपये प्रति हेक्टरी, फळबाग जर असेल तर 25,000 रुपये याप्रमाणे मिळणार आहे। तर आता सरासरी 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांना इथं देण्याची मोठी घोषणा इथं देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त पीक विम्याच्या वाटपास देखील इथं सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये 2400 कोटी रुपयाचा निधी वाटप सुरू। यामध्ये लातूर 95 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे। यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम राहिलेला जो काही पीक विमा ते वाटपास सुरुवात। उस्मानाबादमध्ये ते 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। बीडमध्ये 110 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। नांदेडमध्ये 120 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। परभणीमध्ये 85 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। हिंगोलीमध्ये 60 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। जालन्यामध्ये 75 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 80 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। तर काही जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे, पेंडिंग जिल्ह्यात कधीपर्यंत जमा होईल ते सुद्धा सांगणार आहे। यानंतर पुणेमध्ये 100 कोटी रुपये आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे। अहमदनगरमध्ये 140 कोटी रुपये आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे। सोलापूरमध्ये 130 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे। सातारामध्ये 70 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे। यानंतर जे ते आपलं सांगलीमध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये 55 कोटी रुपये पीक विमा खात्यामध्ये येत आहे। नाशिकमध्ये 125 कोटी रुपये। तर आता हे जे काही राहिलेले शेतकरी आहेत ज्यांचं ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, पिकाची नोंद केलेली आहे, पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहेत, तर अशा शेतकरी बांधवांना येत आहे। धुळेमध्ये 50 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे टाईम लागणार आहे, 7 ते 15 दिवस लागू शकते। त्यानंतर नंदुरबारमध्ये 45 कोटी रुपये इथं आलेले आहे, ही सुद्धा प्रक्रिया सुरूच आहे। जळगावमध्ये सुद्धा 115 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे, लवकरच इथं जमा होईल। या प्रक्रिया जिल्ह्यांमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरूच आहे, 90 कोटी रुपये इथं आलेले आहे। यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, 70 कोटी रुपये इथं आलेले आहे। अमरावतीमध्ये 95 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे। यवतमाळमध्ये 120 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे। येत्या 7 ते 15 दिवसात पीक विम्याचे पैसे इथं पाठवले जाणार आहे। वर्ध्यामध्ये 55 कोटी रुपये आहे, प्रक्रिया सुरू आहे। काही जिल्ह्यातील पंचनामे देखील बाकी राहिलेले आहे, बरेच शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेल्या नाही आहे, बरेच शेतकरी यापासून वगळलेले आहेत। तर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा। पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, जिल्हा, तालुका, गाव निवडा, त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तपासा। नागपूरमध्ये 80 कोटी रुपये इथं प्रक्रिया सुरू आहे। भंडारामध्ये 40 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। गोंदियामध्ये 35 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। चंद्रपूरमध्ये 65 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। गडचिरोलीमध्ये 30 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे।
ठाण्यामध्ये 40 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. पालघरमध्ये 35 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. यानंतर पालघर झाल्याच्या नंतर रायगडमध्ये 45 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरीमध्ये 30 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्गमध्ये 25 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. तर आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये ठराविक ठिकाणी इथं मिळत आहे. यानंतर धाराशिवमध्ये 50 कोटी रुपये याप्रमाणे वाटप सुरू झालेले आहे. तर आता एकूण निधी जे आलेला आहे 2400 कोटी रुपये आतापर्यंत जे की शेतकरी बांधवांना मिळत आहे 8,500 तर 17,000 हेक्टरपर्यंत मिळत आहे. DBTच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये पैसे तर जमा केले जातील. गुढीपाडव्यानिमित्त आधीच बहुतेक जिल्ह्यांमध्ये व बहुतेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. पैसे आले नाही तर काय करायचं आहे? पंचनामे न झालेला, त्यानंतर नाव यादीत नसणे, बँक खाते आधारशी लिंक नसते, अपूर्ण कागदपत्र, तर यासाठी लेखी अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे परंतु पीक विमा आलेला नाही तर पीक विमा प्रतिनिधी, तालुका तुमचा लिहायचा, जिल्हा, पीक विमा रक्कम मिळालेली नाही, कमी रक्कम मिळालीबाबत हा लेखी अर्ज पीक विमा कंपनीला द्यायचा आहे. तर आता ही जी कंपनी आहे हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते. इथं तुम्हाला जसाच्या तसा महिना इथं लिहायचा आहे. आपलं जे काही शेतकरी, गाव, तालुका, जिल्हा, यानंतर आपला हंगाम, यामध्ये संपूर्ण नाव हेचं जसाच्या तसा महिना इथं तुम्ही लिहून घ्यायचं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव, गट क्रमांक, आपला सर्वे नंबर जे काही आहे ते, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, दिनांक आणि सिग्नेचर करून हे जे आहे पीक विमा प्रतिनिधीला द्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, 7/12, पीक विम्याची पावती, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून इथं द्यायचे आहे. यानंतर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने तक्रार करायची आहे. 14447 म्हणजे 14447. तर यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. पीक विमा ऑफिसकडे हे तुम्हाला द्यायचं आहे. तर आता खरीप पीक विमा जे की वाटपास यामध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान मिळते. रब्बी जो आहे एप्रिल ते जूनमध्ये इथं पीक विमा दिला जातो. तर आता या पिकांचा पीक विमा वाटपास सुरुवात झालेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, भाजीपाला, फळबाग, तर यांचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25,000पर्यंत येत आहे. सरासरी 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं गुढीपाडव्यानिमित्त जमा होत आहे. लगेच खाते तपासा.